महापौर पदावरून संजय राऊतांनी महायुतीला टोला लगावलाय। कोणत्याही स्थितीत शिंदेचा महापौर होणार नाही। मुंबईत कोणाला महापौर करायचं हे दिल्लीत ठरलंय। फडणवीसांच्या महापौर होऊ नये यासाठी खरं तर शिंदे शहांचा प्रयत्न आहे। भाजपचा महापौर झाला तर मुंबई शोक सागरात बुडेल अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली आहे। पण एक सांगतो, कोणत्या परिस्थितीमध्ये ते काय ते कोणते शिंदे गट, त्या शिंदे गटाचा महापौर वगैरे होत नाही। काल आपण मोदींचं भाषण ऐकलं असेल, पहली बार मुंबई में बीजेपी का मेयर बनने जा रहा है। म्हणजे दिल्लीत ठरलेलं आहे की मुंबईत कोणाला बसवायचं, आणि त्याच्यामध्ये फक्त बीजेपी नाही, गौतम अडाणी सुद्धा ठरवणार ना कोणाला बसवायचं ते। या मुंबईला परंपरा आहे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर पाहण्याची। भाजपचा महापौर ज्या क्षणी होईल त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल। कळलं? मुंबई शोकसागरात बुडेल ज्या दिवशी भाजपचा किंवा गद्दारांचा महापौर होईल तेव्हा। त्यांना काय वाटतंय, काय वाटतंय त्यांना? मोरारजी देसाईंनी जेव्हा 106 लोक मारले तो काळा दिवस, आणि भाजपचा महापौर होईल तो दिवस एकच। आज जनाब संजय राऊत यांनी परत एकदा खयाली पुलाव शिजवायला सुरुवात केली आहे की मुंबईमध्ये त्यांचा महापौर होणार। मला संजय राऊतांना इतकंच सांगायचं आहे, मुंबईकरांनी हा कौल महायुतीला दिलाय, त्यामुळे मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार। संजय राऊत, तुम्ही कितीही स्वप्न बघितले तरी ती तुमची स्वप्न कधीही पूर्ण होणार नाहीत। दरम्यान खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना एक सवाल विचारलाय। शिंदेंना नगरसेवकांना का डांबून ठेवावं लागलंय? भाजपच्या नगरसेवकांना देखील कुठेतरी ठेवण्यात येणार अशी माहिती आहे असं देखील संजय राऊत म्हणालेत। तर कोण कोणाला घाबरतंय हेच कळत नाहीये, आम्ही फक्त मज्जा बघतोय असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। तर खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना महत्त्वाचा सवाल उपस्थित केलाय। शिंदेंना नगरसेवकांना का डांबून ठेवावं लागले असा सवाल यावेळी राऊतांनी उपस्थित केलाय। तर महापौर पदावरून खासदार संजय राऊतांनी खरं तर महायुतीला टोला लगावलेला आहे। यासोबतच यावेळी एकनाथ शिंदेंना महत्त्वाचा सवाल त्यांनी विचारलेला आहे। शिंदेंना नगरसेवकांना का डांबून ठेवावं लागतं असा सवाल यावेळी राऊतांनी उपस्थित केलाय। आमचे नगरसेवक जे आहेत हे आपापल्या घरी आहेत। आमच्या नगरसेवकांची बैठक मातोश्रीवरच होते आणि ते आपापल्या गाड्याने येतात आणि निघून जात आहेत। तुम्हाला तुमचे नगरसेवक डांबून का ठेवावे लागले याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे। मुंबईतले नगरसेवक तुम्हाला, किंवा कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक तुम्हाला या पंचतारांकित कैदखान्यामध्ये डांबून का ठेवावे लागले? आमचे नगरसेवक आपापल्या घरी आहेत, ते रिचेबल की नॉट रिचेबल नंतर बघू। नाही बघा, अजून आम्ही काहीच ठरवलेलं नाही। आता आम्ही फक्त मजा बघतो। कोणी पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत, आता माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकांना सुद्धा कुठेतरी हलवत आहे। कोण कोणाला घाबरते? सरकार आहे। एकनाथजी शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले की त्यांचे नगरसेवक सगळ्यांची ओळख व्हावी, एकत्रित बसावे, पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने कामं करता यावी यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे। याच्यामध्ये गैर काय? आपले नगरसेवक एकाच ठिकाणी बोलून त्यांचा ओळख व्हावी, पुढची कामं सांगावी, पुढचं मार्गदर्शन व्हावं, यासाठी एकत्रीकरण होत असतं। आणि एकनाथजी शिंदे यांना भीती असण्याचं कारण नाही, भारतीय जनता पार्टीला भीती असण्याचं कारण नाही। आम्ही एक आहोत, आम्ही एकत्रित निवडणुका लढल्यात, आम्ही येणाऱ्या काळामध्ये जनतेची सेवा देखील एकत्रित करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।